नमस्कार। आज सोमवारच्या दिवशी रामकथा सांगत असताना अरण्यकांडाबद्दल आपण सगळा विषय सांगितला आणि आपल्या ऋषीमुनींनी अतिशय उत्तम पद्धतीनं अध्यात्म जसं तसं आपले राष्ट्र रक्षण करण्यासाठी शस्त्र शिकणं, शस्त्र निर्मिती आणि ती योग्य माणसाच्या हाती ती पोचवणं हे सुद्धा एक फार मोठं राष्ट्रकार्य केलेलं आहे। आणि असं अगस्त्येंनी जे राष्ट्रकार्य केलं, अनेक लोकांमधले संघर्षही त्यांनी मिटवले, आपल्या शक्तीनं अनेक दुष्टांचं दमनही केलं आणि रामचंद्रांच्या शक्ती वाढवून दिल्या। तेव्हा हा मुद्दा आपण आज वेगळा विषयासाठी घेतला होता आणि उद्या रामचंद्र सुग्रीवाला जे भेटणार आहेत किंवा हनुमंत जे रावणाला भेटणार आहेत, या किष्किंधा कांडाचा आणि सुंदरकांडाचा आपल्याला आनंद घ्यायचा आहे। तेव्हा याच्यातनं येणारं नीतिमूल्य, लक्ष्मण रेषेतनं जीवनाची मर्यादा शिकवली आहे, शबरीच्या जीवनातून आपल्याला भक्तीची एक तितिक्षा शिकवली आहे, हे आपण जे शिकणं आवश्यक आहे। या सगळ्याचं चिंतन आपण या रामकथेच्या निमित्ताने करतो आहोत। तेव्हा उद्या पुन्हा एकदा सगळ्यांनी 6 वाजता या ठिकाणी सुंदरकांडाच्या दर्शनासाठी या अशी प्रार्थना करतो। जय श्रीराम।